हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली. तर सूर्य भरपूर वरती आलाय आणि डोळ्यावर चमकते. बाहेर आल्यावर डोळे असे होते. तर चला आता आंघोळ वगैरे झाली मस्त. आता दिवाबत्ती करून घेते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर मस्त उन्हाला थोडेसे केस सुकवते आता. सर्व कार्य सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमस्ते. मंडळी, आपण या जगात जेव्हा जन्माला येतो ना, आपल्याकडं देह असतो पण नाव नसतं आणि जग सोडताना नाव मात्र असतं आपल्याकडं पण देह नसतो. तर मिळालेल्या देहाचं नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य. तर मंडळी, आयुष्य खूप थोडं आहे. ते कसं जगायचं ते आपल्या हातामध्ये असतं. थोडं जगायचं पण छान जगायचं. तर मन मारून नाही तर मन भरून जगायचं पण छान जगायचं. आणि त्यातली त्यात अध्यात्माची जोड जर लावली तर आयुष्य खरंच खूप सुंदर होऊन जातं. हे बघा, पिल्लू आलं बर का. झोपला होता काय? नाही, स्वयंपाक झाला आणि बसले होते व्हिडिओ एडिट करत. ए पिल्लू चल, पिल्लू चल इकडे ना, पप्पी दे ना. लाज होतोय. तर मंडळी, हा व्हिडिओ आहे 2 दिवसापूर्वीचा. मी शूट केला होता पण 2 दिवसापासून पाहुणे रावळे, त्यानंतर आम्ही बाहेर पण गेलो होतो नगरला. तो पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर तो व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन. तर असे व्हिडिओ शूट करून ठेवले होते मी, पण मला एडिट करायला काही वेळच मिळाला नाही. असं पाहुणे रावळे आल्यावर मग आपण ते व्हिडिओ एडिट करत बसायचा काय, मग ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे मी तो व्हिडिओ एडिट केलेच नाही आणि काल व्हिडिओ पण नाही टाकला. तर असं झालं. त्यामुळे मी 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आज अपलोड करते. तर 2 दिवसापूर्वी माझ्या भाचीबाई, तिची मुलगी आणि मुलगा पण आला होता बालू. तर आणि भाचीबाईच्या मुलीचा मुलगा छोटासा म्हणजे माझा नातू. तर हे 4 जण आले होते. तर भाचीबाईंनी सकाळी सांगितलं होतं मला की मामी आम्ही येणार आहेत. मग भाचीबाईला म्हणलं तुम्ही फक्त तुमचं काम आवरा आणि या, तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते, तुम्हाला येऊपर्यंत माझा स्वयंपाक पण होईल म्हणलं. तर मग मी स्वयंपाकाला लागले, सगळा स्वयंपाक करून ठेवला आणि मग त्यांना येता येता पण उशीर झाला होता. कारण त्यांना भरपूर घरी कामं असतात ना, त्यांच्या गाया असतात, जनावरं, शेतातलं. त्यांनी कामावरता आवरता त्यांना दुपारच झाली होती. मग आम्ही पण थांबलो होतो जेवायचे. मग ते आले ना, आम्ही लगेच जेवायला घेतलं. जेवण विणं केले मस्त आणि बसलं. आणि जेवण झाल्यानंतर मग मी तिळाचे लाडू, चिक्की बनवली होती ना, ते खायला घेतलं. ते आम्ही खातच होतो. आणि फौजी साहेबांच्या मित्रांनी 2-3 पायल्या मला हरभरे दिले होते, गावरान हरभरे. तर मागच्या वर्षीचे हरभरे होते ते, फौजी साहेबांच्या मित्रांनी दिलेले ना. तर आता नवीन हरभरे काढायला येते पुन्हा. तर एवढ्या हरभऱ्याचं काय करायचं म्हणलं, पुन्हा त्यांना भुंगा लावून जातो. तसं मी त्याला पावडर वगैरे लावून ठेवलं होतं. कडुलिंबाचा पाला त्याच्यात घालून ठेवला होता. पण तरी पण भुंगा लागला नाही. एकदा तो काय आवरत नाही किडा लागल्यावर. म्हणलं तुम्ही आता बाकीचे हरभरे घेऊन जा डाळ करण्यासाठी, कारण त्यांच्याकडे ना जातेवर छान अशी डाळ बनवते ती. तर मग मी काय केलं, थोडेसे हरभरे भाजीसाठी काढून ठेवले, कारण काळ्या चण्याची भाजी फौजी साहेबांना खूप आवडती. मग मी थोडेसे काढून ठेवले साईडला आणि बाकीचे गोणीमध्ये भरून भाजीबाईला देत होते. नाही तर मला वाटतं 7-8 महिने झाले का? किती फुलं गजरायची? हो, ते दुसरा मोगरा आहे. बँगलोर कुंदा. हा, गजराचे फुलं आहेत. तर मग ते बाहेरून टाकलं का? काय टाकीत होतं ना, काय टाकलंय उकरून टाकलंय तुझ्या मामाने. पाणी दिलं बाहेर नाही येत, तिकडूनच सोडायचे हळूहळू पाणी इकडे येतं. रोप कुठून घेतलं तुम्हाला? हे मी फुल चुरगाळे होते. हा, फुलं ठेव. आता याच्या फुलं आले ना लगेच थोडे ठेवणार मी. चुरगाळे झोप येते ना. हे असं शोच आहे.
तिच्या बारीक बारीक केलं तरी येत होती एवढं देते ना डायरेक्ट. हा हा ते लय मोठं झालं त्याला बारीक बारीक लावायला. अरे वा त्याच्या भाव पडलाय हे बघ ना असं काय आहे ना लय भारी झालं ते. 6 महिने खाऊ पिऊ काहीच नाही त्याला काय होते इथून वळालो ना असंच आणि नागरीचा बिल आहे ना तुमच्याकडे आलाय. तर भाचीबाईचे आमचे सगळ्यांचे जेवण झाले. थोडंसं बसलो आम्ही गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यांना जाऊपर्यंत दुपार तर झाली होती. त्यानंतर मी काही बाकीचं शूट घेतलंच नाही, डायरेक्ट आराम केला, झोपून घेतलं दुपारी. कारण मी सकाळी उठल्यापासून सडा रांगोळी झाडू पोछा घरातलं स्वयंपाक दुपारपर्यंत काम चालूच होतं. खूप थकल्यासारखं झालं होतं. त्यानंतर फौजी साहेब बोलले, बाई तू आता आराम कर, सकाळपासून कामच करतीये, भरपूर थकलेली आहे, तू थकली ना, चिडचिड होती तुझी, तू आता झोपून घे आणि त्यानंतर तुला काय करायचं ते संध्याकाळी उठल्यानंतर कर तू आता. त्यांचं पण बरोबरच आहे, कारण आपल्या शरीराला आरामाची पण गरज असते. आपलं शरीर आराम पण मागत असतं. थोडासा आराम केला ना पुन्हा आपण नव्या एनर्जीने पुन्हा कामाला लागत असतो. तर मग मी त्यानंतर झोपून घेतलं. संध्याकाळी उठले तर मग चहा पाणी झालं. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी, कारण फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं असतं ना, तर स्वयंपाक पण वेळेमध्ये झाला पाहिजे. त्यामुळं मी लागले स्वयंपाकाला. मग बाकीचं शूट मी काही घेतलंच नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचंही शूट घेते मी. तर आपल्या टेरेस गार्डनवरती आपण मकडीचं झाड बनवलं होतं ना हे, तर त्याच्यावरतीच हे आपल्याला ग्रीन नेट टाकायचे झाडांसाठी. कारण आता थंडी पण चालू आहे, आपण दुपारचं आहे ना इतकं असं कडक ऊन पडतंय ना, असं झाडं थोडेसे सुकल्यासारखे होतात झाडांचे शेंडे. तर फौजी साहेब बोलले, आता उन्हाळा पण जवळच आलाय, तर आपण ग्रीन नेट टाकून घेऊ आता गरजच आहे. इथून मागं नव्हती गरज पडली, पण आता गरजच पडणार आहे झाडांसाठी. तर आपल्याला पण दुपारचं बसायला त्यानंतर झाडांच्यात थोडंसं छान वाटतं. त्यामुळं फौजी साहेब बोलले, आपण आता ग्रीनेट टाकून घेऊ. तर सकाळ सकाळ फौजी साहेब आणि साळवी भाऊ गेले होते नगरला, आणि जाताना त्यांनी मकडीच्या जाळ्याचं ह्यावरचं छताचं माप घेऊन गेले होते. म्हणजे मापाचं ते ग्रीनेट आणता येईल, आणि जास्त मोठं झालं की मग ते कापावं लागतं. आणि आता थंडी संपणार आहे आणि उन्हाळा लागणार आहे. नंतर आसपास तुम्ही बघू शकता सगळं गवत असं वाळल्यासारखं झालं आहे, एकदम असं म्हणजे भुरकं भुरकं वाटायला लागले सगळीकडं उन्हाळ्यासारखं. तर उन्हाळा म्हणलं ना तर खैदानं सुटत आहेत, त्यानंतर वाळवटी येतात, आणि खैदानाने त्यांनी असं हे ग्रीन नेट उडून जावं नाही त्यासाठी एकदम असं टाईट त्यांना बांधायचं होतं. मग दोघं व्यवस्थित बांधत होते. सुतवळी दाभण घेतला होता त्यांनी, आणि चारही कोपऱ्याचं म्हणजे ते लोखंडाचे पाईप आहेत ना त्याला ते व्यवस्थित असं टाईट करून बांधत होते. हा मस्त आहे, एवढं बरोबर कव्हर होते. तर ग्रीन नेट एकदा बांधलं ना असं बोलतात की 3-4 वर्ष ते छान राहतं. तर ग्रीन नेटने काय होतं, जास्त ऊन पण लागत नाही, प्रमाणापेक्षा ऊन जास्त लागत नाही झाडांना, झाडं छान राहतात. तर हे बाईंची अशी फजिती चालू होती, एकीकडं बांधायला गेले का दुसरीकडून लगेच ते वाऱ्याने पळत होतं. तर असं होत होतं त्यांना, खूप असं म्हणजे इकडं तिकडं पळावं लागत होतं, त्यांचं असं बांधायचं काम चालू होतं. तर जास्त ऊन लागत नाही झाडांना, आणि थंडीच्या दिवसात पण जास्त थंडी लागत नाही झाडांना, आणि जास्त पाण्याची पण गरज पडत नाही, जास्त असे झाडं ड्राय होत नाही. तर सगळ्याच दृष्टीने झाडांसाठी हे ग्रीन नेट खूप चांगलं आहे. त्यामुळं फौजी साहेब म्हणजे आपण बांधूनच घेऊन. तसं पण हळूहळू आम्ही आता झाडं वाढू राहिलोत ना, तर एकदम सगळं होत नसतं गार्डन. कुठं गार्डन करायचं म्हणलं, झाडं आणायचे म्हणले ना, तर थोडं थोडंच आपल्याला गोळा करावं लागतं, सगळं एकदम होत नसतं. त्यामुळे फौजी साहेब नेहमी म्हणत असतात, खायचं ना थोडं थोडं खायचं, एकदम खाल्लं की पोट दुखतं. त्यामुळं ते थोडं थोडंच आणू आपण झाडं पण. तर आम्ही दर महिन्यामध्ये थोडे झाडं आणतो. तर टेरेस गार्डनमध्ये वरती आलं नाही एकदम असं मोकळं मोकळं वाटायचं, पण आता ग्रीन नेट टाकले ना वरतून, इतकं छान वाटतंय ना,
एकदम मस्त वाटायला लागलंय. आता जे चारही बाजूने जे लोखंडाचे पोल आहेत ना, तर त्याला मी असे मस्त गमले लटकवणार आहे, त्याच्यामध्ये वेल लावणार आहे. असे लोंबते वेल खूप भारी दिसते. आणि पाखरांच्यासाठी पण मी इथं थोडे थोडे आता जे धान्य वगैरे ठेवतात ना, तर ते मागवणार आहे ऑनलाईन धान्य वगैरे ठेवायला त्यांना. तर पाखरांना पण छान झालं सावली उन्हाळ्यात आता. तर पाखरं तर आपल्याला खूप आवडतात आणि खारुताई तर आपल्याकडं 5-6 खारुताई झालेत ना, त्या तर वांगे ठेवतच नाही. वांगे खात्यात, टोमॅटो खात्यात, असं खाऊन घेतात. पण चला, त्यात पण एक आनंदच आहे. आणि हा पिवळ्या फुलांचा वेल जो वरती आलाय ना, तर तो खाली पोर्चच्या शेजारी म्हणजे पोर्च जवळच खाली लावलेला आहे, थेट खालून वरती आलाय तो. तर ह्या वेलाचं नाव आहे आल्मंडा वेल. तर याला पण 12 महिने फुलं राहतात. खूप छान होतो तो पण. तर छान ग्रो झालाय तो पण आता. आणि पाखरांचा आवाज पहा, किती पाखरं आहेत आपले. म्हणजे घरासमोर जे पामट्र्यांचे झाडं आहेत ना, त्या पामट्र्यांच्या झाडामध्ये पाखरांचे खूप घरटे आहेत. आणि सकाळ संध्याकाळ म्हणजे दिवसभर हमेशा आपल्या इथे इतके पाखरं असतात ना, त्यांच्यासाठी सावली पण होईल आणि पाण्यासाठी त्यांच्या चाऱ्यासाठी मस्त सोय करणार आहे मी आता टेरेसवरती सावलीला. तर मंडळी, तुम्ही बघू शकता, आपल्या घराला घर पण खरं तर झाडाझुडामुळंच येतं. झाडांनीच आपलं घर दिसतं. खरंच खूप छान वाटतं. आणि झाडांच्या मध्ये जर आपण राहिलो, झाडांच्या सानिध्यामध्ये ना, आपलं म्हणजे माइंड इतकं फ्रेश राहतं ना. सकाळ संध्याकाळचं वातावरण तर एकदम भारी होऊन जातं आणि उन्हाळा म्हणून वाटत नाही झाडांच्यामुळं. तर आमच्या पोर्चमध्ये ना 12 महिने सावली राहते, इतकं भारी वाटतं ना. आणि त्यातली त्यात पाखरांचा किलबिलाट खूप मस्त वाटतं. तर हे पायांचं बांधायचं होतं चालय, अगदी थोडंसं राहिले 2 कोपऱ्याला. तर ते थकलेत, म्हणले पाणी बिणी पिऊ, जरा थांबू आणि बाकीचं नंतर बांधू आता चहा पाणी झाल्यावर. तर त्यांना नीट बांधता बांधता संध्याकाळ होत आली होती. खूप वेळ लागला त्यांना. तर मी घेतलं दळण करायला. तर गव्हाचं आणि बाजरीचं दळण होतं माझ्याकडं, पण ज्वारीचं संपलं होतं. आणि संध्याकाळचं ज्वारीची भाकरी लागतेच फौजी साहेबांना मला, त्यामुळं म्हणलं ज्वारीचं दळण करावा. ज्वारीचं दळण केलं मी आणि वरतीच बसले. तर राजू पण कामावून आला होता, तो पण फ्रेश झाला, आंघोळ वगैरे करून वरती आला. तर फौजी साहेबांनी लावलं होतं मोठ्या मुलाला सागरला वडापाव आणायला. त्यांनी वडापाव आणले, वरतीच आम्ही खाल्ले. राजूने पाणी आणलं प्यायला खाली येऊन आणि वरतीच आम्ही मस्त गप्पा टप्पा मारत बसलो. तर तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय ना. राजूला पण खूप आनंद झाला हे सगळं बघून, त्याला पण खूप आवडलं. तर राजूने सगळ्या झाडांना पाणी घातलं. तर राजू संध्याकाळी म्हणजे कामावून आला ना, त्याचं कामच आहे, तो वरती आला की सगळ्या झाडांना पाणी घालतो, सगळे झाडं बघतो, त्याला पण झाडाची आवड आहे. तर त्यांनी पाणी घातलं आणि मला सांगत होता, हे झाड असं, ते झाड तसं, असं लाव तसं लाव. त्याची चांगली झाडांची निळणी चालू होती. तर चला, आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते आज. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.